नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सांगली जिल्ह्याचं राजकारण अतिशय जोरदार हालचाली चालू आहे आणि त्याच्यावरच आज विश्लेषण करायचं आहे. कारण जयंतराव पाटील सुद्धा आता सगळीकडे फिरतायत, मीटिंग करायला लागलेत, गुप्तपणे सगळ्यांना भेटतायत. ते मधनच धमक्या पण देतात, ज्या कार्यकर्त्यांना जायचे त्यांनी जावं आत्ताच, नंतर या एकेकाचा कार्यक्रम करेन, हे सगळं चालू आहे आता. परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय आज घेऊन आलोय विश्वजित कदम. विश्वजित कदमांनी एक पुढाकार असा घेतलाय की दादा गट आणि बापू गट ही परंपरागत ही दुश्मनी संपली पाहिजे का नको, मग ही संपवण्याचा विडा हा विश्वजित कदमांनी उचललेला आहे, अशी बातमी आहे. त्याच्यावरच विश्लेषण का करतोय मी, तर आता भारतीय जनता पक्षाचे नेते, प्रदेशाध्यक्ष आता सांगली जिल्ह्यामध्ये सगळे विशाल पाटलांचे कार्यकर्ते असतील, विश्वजित कदमांचे असतील, जयंतराव पाटलांचे असतील, धडाधड भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश करून घ्यायला लागलेले आहेत. त्यामुळे हे तिन्ही नेते अस्वस्थ आहेत. कितीही बोलू देत, पण हे तिन्ही नेते अस्वस्थ आहेत आणि कुठंतरी आपला इगो आणि आपलं अहंकार बाजूला ठेवून आता यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर हे अस्तित्वहीन होतील अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्ष एवढं जोमानं चाललंय. पृथ्वीराज पाटील हे सुद्धा आता भारतीय जनता पक्षामध्ये कुंपणावरच बसलेत. ते कधी उडी मारतो, कधी उडी मारतो, हे त्यांचंही चाललंय. म्हणजे काँग्रेसमधले का, तर मी विशाल पाटलांच्या राजकारणाला कंटाळलोय, विश्वजित कदमांच्या राजकारणाला कंटाळलोय, आमच्यामध्येच अशी भांडणं आहेत, असं त्यांचं सरळ सरळ नाराजी आहे. त्यामुळं आज ह्यांनी जागं होणार आहेत का नाही, तर आता ते जागं झालेले आहेत आणि विश्वजित कदमांनी तो पुढाकार घेतलाय. जयंत पाटील ही मानतील आणि विश्वजित त्याला सहकार्य करतील की बाबा नाही ठीक आहे, दादा बापू गट आपण हे वाद मिटवूया आणि कार्यकर्त्याने कुठेतरी न्याय देऊया. कारण कार्यकर्ते हातबल आहेत आता, काँग्रेसचे असतील आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे असतील. कारण अजितदादा सुद्धा आता दौरा आहे त्यांचा. अजितदादा सुद्धा काही कमी पडणार नाहीत, अर्थमंत्रीच आहेत ते आणि त्यांची ताकद सगळी ओळखतात. आणि त्यांचे सुद्धा मग इद्रिस नायकोडे आमदार असतील, त्यांचे राजकीय सगळे त्यांचे निशिकांत दादा जिल्हाध्यक्ष असतील, जगदाळे असतील, सगळीच मंडळी कामाला लागलेली दिसतात त्यांची. पण अजितदादांचा दौरा सुद्धा मोठा होणार, त्यांचा मेळावा होणार आहे आणि हे सगळं भारतीय जनता पक्ष सुद्धा पाहत आहे. भारतीय जनता पक्षाला सुद्धा सावधगिरीनं जावंच लागणार आहे. कारण आता भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले सुद्धा परत तिकडे जाणार नाही त्याची खात्री काय. आता सध्या पक्षात कोण कुठल्या आहे कसं आहे काही नाही, कोणही कुठल्या क्षणाला कुठल्याही पक्षात जाऊ शकतो, ही परिस्थिती आहे. पण भारतीय जनता पक्षाकडे सत्ता आहे, आज सगळी सत्ता असल्यामुळं आणि अर्थ साम दाम दंड भेद याचा वापर ते सर्रास करणार. आणि चंद्रकांत दादांच्यासारखा मुरब्बी राजकारणी हा इथं या सांगली जिल्ह्याला पालकमंत्री आहे आणि ह्यापूर्वी चंद्रकांत दादांनी त्या पद्धतीनं कार्य करून दाखवलेलं आहे. मग जिल्हा परिषद असेल, महापालिकेत आपल्या सत्ता प्रस्थापित केली ना त्यांनी, त्यांना हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. अशा वेळेला आता जयंत पाटील आणि विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे एकत्र आले तरच कुठेतरी यांना शह आहे, अन्यथा एकतर्फी निवडणूक होऊन जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांची, काही उपयोग होणार नाही. जयंत पाटील नंतर आता झोपा काढून काही उपयोग नाही. आता तुम्ही गुप्त मिटिंग झाला, आता ओपन या, उघड या म्हणायला लागलेत कार्यकर्ते. नाहीतर कार्यकर्ते तुम्ही आधीच जावा नाही, आधी निघालोय म्हणणार आहेत आता सगळेजण. विश्वजित कदमांना सुद्धा लक्षात आलेलं आहे. आता पृथ्वीराज पाटील सुद्धा उद्या गेले तर काय करणार आहे तुम्ही. हे सगळे जर का असे जायला लागले तर आपलं कारखाना, आपला गट म्हणजे विश्वजित कदमांचा एक गट, विशाल पाटलांचा एक गट, जयंत पाटलांचा एक गट, ह्यांचे पक्ष गेले, हे गटबाजीतच राहणार. ही अशी अवस्था करून घेणार आहेत का आणि अशी करून घ्यायची आहे का जयंत पाटलांना, विशाल पाटलांना. कारण आगामी निवडणुका आहेत, नुसते स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या पण नाही आहेत, पुढे अशाच निवडणुका लढवत जाणार आहेत. परत परंपरावर परिवारवाद हे सगळं तुमचं जर का तुम्हाला ठेवायचं असेल, परिवारवाद काय चुकणार नाही कुणाला पण असेल, पण आता समोर काय वाढून ठेवले हे बघायला नको का. आता जयंत पाटलांना आणि विश्वजित कदमांना आणि विशाल पाटलांना एकत्रित बसून निर्णय करावा लागेल. कारण रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तर ठाण मांडून बसायला लागले. म्हणजे सांगली जिल्हा महत्वाचा आहे ना आज, आणि ते येत आहेत. तुमच्या जवळची माणसं विशाल पाटलांची सगळी जात आहेत का तुम्ही पाठवताय असं नंतर म्हणाल आम्ही पाठवलेत. अहो पण तुमची वाट लागायला लागली, ते कधी काय नाही. म्हणजे हे राजकारण करू नका, हे राजकारण करण्याची गरज नाही आहे असं आता कार्यकर्ते बोलतायत. आम्ही सल्ला द्यायला नाही, आम्ही विश्लेषण करायला आहे. परंतु हे लक्षात आलं पाहिजे सांगली जिल्ह्याच्या
सामान्य काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत, शरद पवार गटाचे आहेत, हे फार हवालदिल झालेले आहेत. आणि हे नेते काय यांचं साम्राज्य उभा करून बसले आहेत, पण कार्यकर्ते लागेना का विकेला. असं जर का त्यांची भूमिका असेल तर आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये का जायचं नाही. निदान ते काहीतरी न्याय तर देतील, सत्तेत आहेत, काहीतरी पदं तर मिळतील उद्याच्या काळात. ह्या भावनेत आता कार्यकर्ते सगळे झालेत. अशा वेळेला विश्वजित कदम जागे झाले असतील आणि ही बातमी खरी असेल तर हे नक्की चांगली गोष्ट आहे. विश्वजित कदमांना ही चांगली बुद्धी परमेश्वरानं दिली असेल तर हे काहीतरी दादा आणि बापू गट एकत्र येतोय का हे पाहण्यासारखं असेल. आणि हे जर का तसं नसेलच तर ह्यांची वाताहत झालेली सुद्धा बघायला मिळायला काही अडचण नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.